तो जे उत्तर दिलेलं आहे ते अत्यंत तोटक स्वरूपाचं आहे आणि त्यामध्ये विरोधी पक्षानं वेळोवेळी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं हे सरकारचं किंवा व्यवस्थेची जबाबदारी आहे आणि त्यामुळे जर विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करत असेल तर त्याची उत्तरं दिलीच पाहिजे, कारण ते कर्तव्य आहे त्यांचं. आणि आता परत जसं विरोधी पक्षातले म्हणून संजय राऊत साहेबांनी जे सांगितलं ना की अघोरी विद्या आहे शिंदेंकडे किंवा महाराष्ट्र पॅटर्न तिकडे लाभला आहे, तर त्याच्यावर फक्त एवढंच सांगायला लागेल की संजय राऊत खूप 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 मोठे राष्ट्रीय नेते आहेत, आमच्या क्षेत्रातले खूप 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 मोठे संपादक आहेत, त्यामुळे त्याच्यावर काही फार टिप्पणी करणं योग्य नाही. नाही, मुळात भेले तर परत व्यक्तिगत पातळीवर किंवा संजय राऊत हे राजकीय पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याचं जबाबदारी असते की त्याचा पक्ष हा चर्चेत ठेवला पाहिजे, त्याच्या पक्षाचे किंवा त्याच्या आघाडीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. त्यामुळे ते जे करतात ते त्यांच्या पक्षाच्या दृष्टीनं त्यांची ती भूमिका आहे आणि त्या भूमिकेला ते लावून धरतात, त्यात काही चुकीचं आहे. आणि त्याच्या व्यक्तिगत पातळीवर ते पत्रकार म्हणून, आता पत्रकार हे ते एका मुखपत्राचे संपादक आहेत, त्या मुखपत्राच्या पत्रकाराचं कामच आहे, तो ते करणार, त्याला करू द्यावं. आपण मुखपत्रासारखं वागू नये एवढीच आपली जबाबदारी असते. त्यांच्याकडे ते जितक्या क्वांटिटीने व्हॉल्यूमने लिहितात आणि जितक्या व्हॉल्यूमने बोलतात तितकं अशक्य आहे दुसऱ्या कोणाला. त्यामुळे त्यांच्याविषयी आदरच आहे. भाजपच्या ह्या जी काही मुसंडी भाजपनं दिल्लीमध्ये घेतलेली आहे, आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं या कलानुसार. मला त्याची कारणं देखील जाणून घ्यायची आहेत. मला सागर सरांकडे जायचं आहे. सागरजी, जे संघटनात्मक बदल भाजपनं केल्याचं पाहायला मिळालं, काय नेमकी स्ट्रॅटेजी बदलल्याचं पाहायला मिळतंय? कारण जातीय मुद्द्यांपेक्षा संघटनात्मक पेशींवरती भर दिल्याचं पाहायला मिळालं आणि हा विजयश्री खेचून आणल्याचं पाहायला मिळतंय भाजपनं. पूर्वीच्या निवडणुकींमध्ये जर आपण पाहिलं तर भाजप थोडी विस्कळीत अशी दिसत होती आणि त्यामुळे त्यांना इफेक्टिव्हली आपली कॅम्पेन करता येत नव्हती, चेहरा नव्हता, एक प्रॉब्लेम होता भाजपमध्ये. पण ह्यावेळी एक सुसूत्रीकरण दिसतं आहे. सगळ्या भारतातनं त्यांनी नेते मंडळी इथे आणली होती. 6-7 मुख्यमंत्री अरविंद केजरीवालच्या विरुद्ध त्यांनी कॅम्पेनमध्ये उतरवले होते आणि इथे निवडणुकीच्या 2 दिवस अगोदर इथे हे संसदेचं सत्र सुरू झालं आणि NDAच्या प्रत्येक MP ला इकडे सांगितलं होतं की तुम्ही प्रत्येक जणांनी 2-2 कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये कॅम्पेन केली पाहिजे. त्यामुळे हा एक फोकस्ड अप्रोच BJPचा होता. आणि एक दुसरं कारण जे आहे, एक आत्ता चर्चा जी झाली, काँग्रेस आणि आप एकत्र असले असते तर ही निवडणूक कदाचित त्यांनी जास्त चांगल्या रीतीने लढवली असती आणि भाजपला टक्कर देऊ शकले असते. पण कुठे ना कुठेतरी ही एक सत्य आहे की जर काँग्रेस आपलं वेगळं अस्तित्व जर दिल्लीमध्ये कायम ठेवायचं असेल तर त्यांना वेगळं लढणं भाग आहे. आप बरोबर जर त्यांनी एकत्र लढले असते तर त्यांचा इकडचा बेस जवळपास संपुष्टात आला असता. आम आदमी पार्टीने ऑलरेडी 2013-2015 साली